नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग व स्वामी समर्थ केंद्र यांच्या वतीने गटसाधन केंद्र पंचायत समिती दिंडोरी येथे एक पेड़ मां के नाम अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सेन्सरी गार्डन मध्ये स्वामी समर्थ केंद्राचे आबासाहेब मोरे यांचे प्रमुख उपस्थितीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे व गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सेन्सरी गार्डन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांचे रंग, रूप, रस, गंध, स्पर्श, चव या संवेदना विकसित करणे व त्याचे दृढीकरण करणे या हेतूने सेन्सरी गार्डन हा नाविन्यपूर्ण प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक नितीन दळवी, शिक्षण विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, दीपक पाटील, आरती डिंगोरे, प्रांजल कोथमिरे, वैशाली तरवारे, पौर्णिमा दीक्षित, कल्पना गवळी, समाधान दाते, ज्योती बदाते, भारती कनोजे, कविता कडाळे, बांगर आदी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरपी सेंटर महत्त्वाचे असून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी समावेशित शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचं क्षीरसागर यांनी नमूद केलंय. सेन्सरी गार्डनमध्ये तुळस, अडुळसा, कोरफड, इन्सुलिन, बदाम, सोनचाफा, पारिजात, आवळा, लाजळू अशा विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आलंय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचलन आरती डिंगोरे यांनी केले, तर आभार प्रांजल कोथंबीर यांनी मानले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.